करायची हे शिकणार आहोत. प्रथम कॉलरला इस्त्री फुल मारा. शर्टाची पोझिशन कशी ठेवली बघा, त्याप्रमाणे घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे भविष्यात अशी चिंता पडणार नाही की इस्त्री का मारावी. तिला परत उलटी करून कॉलर व्यवस्थित पहिली कॉलरला पूर्ण मारून घेतल्यानंतर ही अशी घडी पूर्ण झाली का आणि खाली व्यवस्थित प्लेन असा हातरा, म्हणजे जेणेकरून तो शर्ट हे होईल. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर जी खांद्यावरची जी शोल्डर तो व्यवस्थित पहिला करून घ्या. बघा इथे कसं केलं आहे बघा, त्यांचं जरा अनुकरण करा आणि तुमच्या इस्त्री मारण्याला मदत होईल. त्यामुळे त्याच्यानंतर ती जी प्लेट आहे त्या प्लेटला भरपूर अशी एकदम प्रेस करा का जेणेकरून ती स्ट्रॉंग वाटेल, खांदा तुमचा स्ट्रॉंग होईल आणि असं वाटेल की इस्त्री मारले म्हणून. बरोबर आहे. चला आता पुढे घेऊया. आता पुढे कशाला द्यायची ते लक्षात घ्या. पहिलं कॉलर, नंतर खांदा आणि नंतर मग हाताची जी चौकट आहे त्या चौकटीलाच बरोबर तुम्ही ती इस्त्री मारायचा प्रयत्न करा का जेणेकरून ती शेपमध्ये येईल. आधीची जी इस्त्री असते ती घडी मोडू नका, त्याच घडीला बरोबर तुम्ही जॉईंट ठेवा. आणि जर अशी चौकही असेल तर थोडं पाणी मारलं तरी चालेल, पण एकदम काय हंडाभर ओतू नका, थोडा असं बारीक बारीक मारा. पण आता इथे काय पाणी मारायची गरज नाही, कारण आता आज ऑलरेडी पाऊस आहे, मॉइश्चर असल्यामुळे हवामानात तापमान घटलेलं आहे, त्याच्यामुळे गरज नाही पाण्याची. तर बघा आता त्याच हाताला परत पलटी करा आणि त्याच हाताला परत तुम्ही 2-3 वेळा ती इस्त्री फिरवा. खूप छान इस्त्री मारायचं काम चालू आहे. ही इस्त्री जर तुम्ही शिकलेत तर जिंदगीत तुम्हाला कोणाकडनं इस्त्री मारून घ्यायची गरज नाही, ना कुठल्या लॉन्ड्रीमध्ये जायची गरज. तर अशी ही मी तुम्हाला इस्त्री मारायची शर्टाला कशी मारतात ही पद्धत शिकवत आहे. तुम्हाला जिंदगीत लॉन्ड्रीवाला जरी नसला आणि समजा जरी बायको बोलली का मला नाही गरज तुमच्या हे शर्टाची, जा तिकडं, तरी पण तुम्ही स्वतः मारू शकता. अशी ही पद्धत आहे. तर घ्या आता हा दुसरा हात. अतिशय सुंदर अशी इस्त्रीचं चालू आहे कार्यक्रम. साधारणतः तुम्हाला यामध्ये 10 मिनटं लागतील. तुम्ही म्हणाल का मला लगेच 5 मिनटात ऑफिसला जायचं शर्ट घालायचं, तर ते जमणार नाही. जास्तीत जास्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जेवढा वेळ तेवढं अशी इस्त्री स्ट्रॉंग. इस्त्रीला वास सुटस तर इस्त्री मारा, पण शर्ट जाळू नका, नाही तर बायको तुमचा काढा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर जाळायचं असेल तर तुमच्याकडे भरपूर शर्ट पाहिजेत का जेणेकरून एक जाळला तरी दुसरा घालता येईल. पण तुमच्याकडे बिचाऱ्यांकडे एकच वर्षभर शर्ट आहे, त्या शर्टाला तुम्ही काळजीपूर्वक इस्त्री मारा का जेणेकरून तर जळणार नाही. घ्या त्या शर्टाला बघा आता त्याच्या एका साईडला एक डबल मारले. आता ही झाली 4था भाग झाला इस्त्रीचा शर्टाच्या. आता आपण 5व्या भागाकडे वळणार आहोत. तर 5व्या भागामध्ये कुठल्या भागाला इस्त्री द्यायची ते बघा. आता तुम्हाला कॉलर नंतर जे दोन्ही हात आहेत त्या हाताचा आतला भाग जो आहे तो व्यवस्थित हे करा पहिला, आणि त्या आतल्या भागाला इस्त्री द्या. बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. याच्यापुढे आपण साड्यांना इस्त्री कशी मारायची ते शिकणार आहोत. तर ह्या व्हिडिओला जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढं माझं मोटिवेशन वाढेल. आणि बाकी छोट्या छोट्या गोष्टींना कशी इस्त्री मारायची ते पण मी तुम्हाला शिकवेल. पण आज तुम्हाला मी फक्त शर्टालाच इस्त्री कशी मारायची ते शिकवत आहोत. बघा. आणि इस्त्री चांगल्या कंपनीची घ्या जेणेकरून ती जड थोडी असेल तर चांगली आहे, म्हणजे पॉवरफुल इस्त्री बसेल. अशी इस्त्री जर जड असेल तर ती थोडी स्ट्रॉंग बसते, त्याच्यामुळे ती दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटते आणि समोरच्याला वाटते की बाबा इस्त्री मारले म्हणून शर्टाला. लॉन्ड्रीसारखी जर इस्त्री पाहिजे असेल तर तुम्हाला थोडीशी जड इस्त्री अशी पाहिजे. फार कोणाने कोणा तुम्ही इस्त्री मारून घ्या. एका वेळेला 2-3-3-4 वेळा हात फिरवा जेणेकरून कुठे जर अशी चर पडली असेल तर ती निघून जाईल. आणि खाली जो सरफेस आहे इस्त्री मारायचा तो एकदम प्लेन पाहिजे. आता तिकडचा जो भाग आहे त्या भागाला एक इस्त्री द्या. आता बघा पूर्णपणे आता इस्त्री कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना इस्त्री मारता येत नाही
अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्या लोकांनासुद्धा ज्ञान होईल की इस्त्री कशी मारायची. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे ही तुम्हाला निम्र विनंती. आज आमच्या भावाने मोठमोठे इस्त्री मारायचा जो इस्त्री कशी मारायची हे तुम्हाला शिकवलं आहे, त्याचेसुद्धा सर्व आभार माना आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ज्याला इस्त्री करता नाही त्यालासुद्धा इस्त्री करायला आपल्याला शिकवायचे, हा आपला ध्येय आहे या वर्षातला. तेव्हा शर्टाला इस्त्री करायची कशी हा व्हिडिओ मी आता इथे संपवत आहे आणि शर्टाला इस्त्री मारून पूर्ण झालेली आहे. तर पुन्हा एकदा या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद व्हेरी मच.